बघा, व्हॉट इज द आपण बघतोय सिनॅप्स. सिनॅप्स मीन्स देअर इज अ प्रेझेन्स ऑफ गॅप. गॅप इज कॉल्ड एज अ सिनॅप्स. मग व्हॉट इज द सिनॅप्सची डेफिनेशन आपण बघितली आहे. इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स विथ अ मायन्यूट गॅप, that is a synaptic cleft in between them, which allows transmission of impulse by neurotransmitter bridge. म्हणजे पण सिनॅप्स होत असते, जी सिनॅप्सची प्रोसेस होत असती ती कुठं होत असती, दोन सेल्समध्ये किंवा दोन न्यूरॉन्समध्ये काय होत असते, ती प्रोसेस होत असते. बघा, व्हॉट इज द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. बघा, द न्यूरॉन विच कॅरी इम्पल्स टू द सिनॅप्स इज कॉल्ड प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन्स. म्हणजे जे न्यूरॉन्सकडनं काय करतात, इम्पल्स काय केला जातो, कॅरी टू द सिनॅप्स इज कॉल्ड प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन्स. म्हणजेच इम्पल्स मीन्स मेसेज, तो काय केला जातो, पास केला जातो. बघा, व्हॉट इज द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. द न्यूरॉन विच रिसिविंग इम्पल्स फ्रॉम द सिनॅप्स. जो पण मेसेज येतो तो काय केला जातो, तिथं रिसीव केला जातो. दॅट इज द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. नेक्स्ट बघा, सिनॅप्टिक क्लिफ्ट. व्हॉट इज मीन बाय सिनॅप्टिक क्लिफ्ट. इट इज ए स्मॉल इंट्रासेल्युलर स्पेस lies in between two cells having a width of about 20 to 30 nanometer between them. What is synaptic clips. सिनॅप्टिक क्लिप्स मीन्स काय, जे पण दोन जे न्यूरॉन्स असतात तर त्यांच्यामध्ये जो मायन्यूट गॅप असतो दॅट इज कॉल्ड अ सिनॅप्टिक क्लिप. सिनॅप्टिक ट्रान्समिशन. बघा, द प्रोसेस बाय विच द इम्पल्स फ्रॉम द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन इज कंडक्टेड टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सिनॅप्टिक ट्रान्समिशन मीन्स काय असतं, अशी प्रोसेस की ते इम्पल्स काय केलं जातात, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन इज कंडक्टेड टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. जो पण मॅसेज आहे तर तो काय केला जातो, पास केला जातो, ट्रान्समिशन केलं जातं तिथं. दॅट इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशन. बघा, देयर आर टू टाइप्स ऑफ सिनॅप्स. फर्स्ट इज द इलेक्ट्रिकल सिनॅप्स अँड सेकंड वन इज द केमिकल सिनॅप्स. आपण फर्स्ट बघणार आहे व्हॉट इज द इलेक्ट्रिकल सिनॅप्स. मग बघा, इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये गॅप बिटवीन द इन दिस टाईप ऑफ सिनॅप्स गॅप बिटवीन द नेबरिंग न्यूरॉन इज अ व्हेरी नॅरो. जो पण नेबरिंग न्यूरॉन्स असतो तो कसा असतो, व्हेरी नॅरो असतो. बट द सिनॅप्स बिटवीन सच अ क्लोज न्यूरॉन इज मेकॅनिकल. जो पण सिनॅप्स असतो तो कसा असतो, क्लोज असतो आणि मेकॅनिकल असतो. द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म बिटवीन द प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. जी पण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक असती ती फॉर्म होत असती प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये. ॲट द गॅप जंक्शन द टू सेल्स आर विदिन ऑलमोस्ट 3.8 नॅनोमीटर डिस्टन्स ऑफ इच अदर. त्यांच्यामध्ये काय असतं, दोन सेल्समध्ये 3.8 नॅनोमीटर डिस्टन्स असतं. Transmission across the gap is faster but depends on the connection located at the gap junction between the two neurons. दोन न्यूरॉन्समध्ये काय असतं, कनेक्शन लोकेट असतं. इलेक्ट्रिकल सिनॅप्स आर फाउंड इन दोज प्लेसेस ऑफ द बॉडी रिक्वायरिंग फास्टेस्ट रिस्पॉन्स ॲज इन द डिफेन्स रिफ्लेक्सेस. इलेक्ट्रिकल सिनॅप्स हा अशा आपल्या बॉडीमध्ये अशा ठिकाणी फाउंड होतं आपल्याला की जिथे फास्ट रिस्पॉन्स असतो. ऑल्सो दे आर बाय डायरेक्शनली अलाविंग ट्रान्समिशन इन आयदर डायरेक्शन और मे बी युनी डायरेक्शनल. जो इलेक्ट्रिकल सिनॅप्स असतो तो कसा बाय डायरेक्शनल असतो किंवा युनी डायरेक्शनल असतो. दॅट इज द सिनॅप्स. मग बघा, इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये जो पण गॅप असतो तो बिटवीन टू न्यूरॉन्स इज व्हेरी न्यूरो अबाउट 3.8 नॅनोमीटर असतो. सिनॅप्स कसा असतो, हा मेकॅनिकल असतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म बिटवीन प्री सिनॅप्टिक अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये. आणि ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स कसं असतं, फास्टर असतं. एक्झाम्पल काय, डिफेन्स रिफ्लेक्सेस. नेक्स्ट आपण बघणार आहे व्हॉट इज द केमिकल सिनॅप्स. मग बघा, केमिकल सिनॅप्स मीन्स दीज आर अ स्पेशलाइज जंक्शन थ्रू विच सेल्स ऑफ द न्यूरल सिस्टीम अँड सेंड केमिकल सिग्नल टू द अदर न्यूरॉन्स अँड टू नॉन न्यूरल सेल्स. मग केमिकल सिनॅप्स जो असतं ते काय असतं, एक स्पेशलाइज जंक्शन असतं. एक सेल किंवा न्यूरल सिस्टीम किंवा जे पण नॉन न्यूरल सेल्स सच ॲज कोणत्या ग्लँड अँड मसल्समध्ये काय होत असतं, केमिकल सिनॅप्स होत असतं. सिनॅप्टिक गॅप इज लार्जर दॅन दॅट इज अ इलेक्ट्रिकल सिनॅप्स अँड इट इज अ 20 to 40 नॅनोमीटर. जो पण सिनॅप्टिक गॅप असतो केमिकल सिनॅप्समध्ये तर तो किती असतो, 20 to 40 नॅनोमीटर असतो.
a chemical synapse between a motor neuron and muscle cells is called as a neuromuscular junction. जे पण मोटार न्यूरॉन किंवा मसल सेल्समध्ये जे सिनॅप्स होत असतं केमिकल, दॅट इज कॉल्ड एज अ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. दियर आर 3 कंपोनंट्स ऑफ अ टिपिकल केमिकल सिनॅप्स. मग बघा त्यामध्ये 3 कंपोनंट्स असतात केमिकल सिनॅप्सचे. फर्स्ट आहे प्री सिनॅप्टिक टर्मिनल, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मोस्टली एक्झॉनिक टर्मिनल. Then second one is the synaptic membrane of the postsynaptic cell. तिला काय बोललं जातं? युजली डेंड्राइट ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन ग्लँड सेल मसल्स. देन नेक्स्ट बघा द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. जे पण थर्ड आहे तर ते जे सिनॅप्स होतं ते कसं होतं? पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये होतं. मग बघा द इम्पल्स ट्रॅव्हल्स अलॉंग द एक्झॉन ऑफ द प्री सिनॅप्टिक न्यूरॉन टू द एक्झॉन टर्मिनल. Most presynaptic neurons or axon have several synaptic knobs at their ends or terminals. These knobs have arrays of membrane sacs called synaptic vesicles that contain neurotransmitter molecule. जो पण इम्पल्स ट्रॅव्हल्स होत असतो एक्झॉन थ्रू प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन्स टू द एक्झॉन टर्मिनल. मोस्ट प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन जो असतो तो एक्झॉन हॅव सेव्हरल सिनॅप्टिक नोब्स त्यामध्ये प्रेझेंट असतात ॲट दिअर एंड्स ऑफ टर्मिनल. दिस नॉब्स हॅव ॲरेज ऑफ मेम्ब्रेन सॅक्स कॉल्ड सिनॅप्टिक व्हेसिकल. त्यामध्ये काय प्रेझेंट असतात? सिनॅप्टिक व्हेसिकल्स प्रेझेंट असतात दॅट कंटेन न्यूरो ट्रान्समीटर मॉलिक्यूल. जी सिनॅप्टिक व्हेसिकल्स असतात तर त्यामध्ये काय प्रेझेंट असतात? न्यूरो ट्रान्समीटर्स. व्हेन अँड इम्पल्स रिचेज अ सिनॅप्टिक नॉब, voltage sensitive Ca++ channels open and calcium Ca++ diffuse inwards from the extracellular fluid. मग त्यामध्ये काय असतं? इम्पल्स मीन्स काय असतं? रिचेस त्यामध्ये सिनॅप्टिक नॉब्समध्ये व्होल्टेज असतात सेंसिटिव्ह Ca++ चॅनल्स अँड कॅल्शियम Ca++ असतात तर ते काय होत असतात? डिफ्यूज इनवर्ड्स एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्समुळं. द इन्क्रीज कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल initiates a series of events that fuse the synaptic vesicle with the cell membrane of presynaptic neuron where they release their neurotransmitter by exocytosis. म्हणजेच तिथं काय होतं? मग जे पण न्यूरोट्रान्समीटर जे आहे तर तिथं काय ते काय होतात? सेलच्या बॉटम साईडला येतात. वन्स द न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू द रिसेप्टर, मग न्यूरोट्रान्समीटर काय होता? रिसेप्टरसोबत बाइंड होता ऑफ द postsynaptic cells. The action is either excitatory turning a process on or inhibitory. Turning a process means off. Inhibitory means जी पण प्रोसेस आहे ती काय होती? ऑफ होती. आणि एक्स्टरेटरी मीन्स काय होती? टर्निंग अ प्रोसेस ऑन होती. दिस इज अ डिपेंडेंट ऑन द नेचर ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर इन्व्हॉल्व. मग ती प्रोसेस जी पण होत असती तर ती कशावर डिपेंड आहे? की न्यूरो ट्रान्समीटर किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये इन्व्हॉल्व आहे. वन्स द इम्पल्स हॅव बीन ट्रान्सफर अक्रॉस द सिनॅप्स, मग तिथं काय होतं? इम्पल्स ट्रान्सफर होतो सिनॅप्समध्ये. द एन्झाइम्स लाईक कोलेस्टेरॉल्स डिस्ट्रॉय द न्यूरोट्रान्समीटर अँड द सिनॅप्स इज रेडी टू रिसीव्ह अ न्यू इम्पल्स. मग तिथं काय होतं? जे कोलेस्टेरॉल जो आहे तर तो काय होतो? डिस्ट्रॉय होतो न्यूरोट्रान्समीटर आणि सिनॅप्स काय होतो? रेडी होतो रिसीव्ह न्यू इम्पल्स. दॅट इज द प्रोसेस फॉर केमिकल सिनॅप्स. जी डायग्रॅम कसली आहे? दॅट डायग्रॅम इज अ सिनॅप्टिक ट्रान्समिशन. त्यामध्ये बघा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन्स आहे आणि लास्टला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स आहे. आणि जे पण बघा जे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये जे मिडलला बघा जे गॅप आहे दॅट इज कॉल्ड एज ए सिनॅप्टिक क्लिप. जे दोघांमधलं जे मिडलचं डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड एज ए सिनॅप्टिक क्लिप. त्यानंतर तिथे पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल्समध्ये बघा नर्व इम्पल्स आहे. देन न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टर्स आहे की तिकडून न्यूरो ट्रान्समीटर एक्झोसायटोसिसची प्रोसेस झाल्यानंतर न्यूरो ट्रान्समीटर काय जो आहे तर तो रिसेप्टरसोबत बाइंड झालेला आहे. नंतर सिनॅप्टिक एंड बल्ब आहे. Ca2+ चॅनल्स तिथं प्रेझेंट आहे. कॅल्शियम चॅनल्स प्रेझेंट आहे. सायटोप्लाझम्स देन सायटोप्लाझम्समध्ये ही प्रोसेस दाखवलेली आहे. देन सिनॅप्टिक व्हेसिकल्स प्रेझेंट आहे. सिनॅप्टिक व्हेसिकल्समध्ये न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट आहे. बघा जे ग्राउंड लाईक स्ट्रक्चर आहे तर ते सिनॅप्टिक व्हेसिकल्स आहे. त्यामध्ये काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट आहे. हे काय आहे?
प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक, 2 सेल्स तिथं काय दाखवलेल्या आहेत बघा न्यूरॉनच्या. इट इज द सिनॅप्टिक ट्रान्समिशनची ही डायग्रॅम आहे.